आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा 2023च्या पेपर क्रमांक 1चा पार्ट 2. परीक्षा 5 नोव्हेंबर 2023 रोजी झालेली आहे. पार्ट 1ची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पार्ट 2 सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर करून ठेवा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. प्रश्न क्रमांक 51. फाइंड आउट द meaning of the phrase underlined in the following sentence. Will you call on him today and tell him that he is to reach the office by 7 AM tomorrow? इथे कॉलनला अंडरलाईन केलेले आहे आणि ज्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टू पे अ विजिट टू. प्रश्न 52. फाइंड आउट द करेक्ट meaning of the underlined idiom in the given sentence. It is unfortunate that India has mostly been at loggerheads with all her neighbors. याचे योग्य पर्याय उत्तर आहे 4, डिसॲग्रिंग ऑर क्विरलिंग विथ. प्रश्न 53. चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. देअर वॉज नो अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेल्फिश. प्रश्न 54. चूज द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. ए. The villagers may be coarse in their looks but they are very innocent and hurt. B. The river appears to changing its course. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पहिल्या वाक्यातील कोर्सचे मिनिंग आहे रफ आणि दुसऱ्या वाक्यातील कोर्सचे मिनिंग आहे डायरेक्शन. प्रश्न 55. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्सेस. ए. अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. बी. ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहिल्या पर्यायातील अर्बन याचे इन सिटीज असा अर्थ होतो आणि दुसऱ्या पर्यायातील अर्बॅनिटी याचा अर्थ सोफिस्टिकेशन असा अर्थ होतो. प्रश्न 56. चूज द करेक्टली पंच्युएटेड सेंटेन्स फॉर द फॉलोइंग. अकबर सेड टू तानसेन, विल यू टेक मी टू हिम. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी. प्रश्न 57. विच ऑफ द फॉलोइंग इज और आर द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स और सेंटेन्सेस फॉर वी ॲडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओनली डी. वी डू नॉट डिनाय दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. प्रश्न 58. शी गेव द बॉय अ बुक. चेंज दिस सेंटेन्स इन टू पॅसिव्ह वॉइस. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओनली ए अँड सी. The boy was given a book by her. A book was given to the boy by her. प्रश्न 59. Which of the following is the correct noun form of the word destroy? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डिस्ट्रक्शन. प्रश्न 60. Find out the one word for the underlined words. One who is a good judge of an art. याचे उत्तर आहे 1, connoisseur. प्रश्न 61. द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. इन विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स डज रन रिप्रेझेंट द ॲक्शन ऑफ मूवमेंट ऑफ फूट. याचे योग्य पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. प्रश्न 62. विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्हली टाल्केटिव्ह. याचे पर्यायी उत्तर आहे 4, लोक्युसियस. प्रश्न क्रमांक 63. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ द प्रिपोजिशन. याचे उत्तर आहे 3, माय पॅरेंट्स आर कन्सर्न्ड फॉर माय हेल्थ. प्रश्न 64. आयडेंटिफाय द टाईप ऑफ फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. प्रश्न 65. आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी अँड सी. हिज करेज ओन हिम हॉनर वी ऑल गॉट व्हेरी वेट. आता आपण पॅसेजवरील प्रश्न पाहणार आहोत. तुम्हाला वाचायचं असेल तर पॉज करून वाचू शकता. प्रश्न 66. कम्प्युटर कॅन मेक सोल्ड आर्टिफॅक्ट मोर ॲसेसिबल. उत्तर पर्याय 2. प्रश्न 67. व्हॉट इज द सोल्युशन टू द इश्यूज ऑफ लॅक ऑफ फंड्स फॉर आर्चिओलॉजी. उत्तर पर्याय क्रमांक 1, governmental authorities should sell excavated artifacts in the open market. प्रश्न 68. Which of the following sentence is are
ट्रू इन द कंटेंट्स ऑफ पॅसेज. उत्तर पर्याय क्रमांक 2 ए अँड बी. इल्लीगल एक्झॅक्युएशन इज अ चॅलेंज इन द प्रोफेशन ऑफ आर्किओलॉजी. म्युझियम्स हॅव शॉर्टेज ऑफ स्पेस टू स्टोअर एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स. प्रश्न 69. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सेलिंग एक्सकेवेटेड आर्टिफॅक्ट्स इन्स्टेड ऑफ स्टोरिंग देम. याचे उत्तर आहे पर्याय 2 ए अँड बी. फोटोग्राफ्स ऑफ सोल्ड आर्टिफॅक्ट्स कॅन बी टेकन. लिस्ट ऑफ परचेसेस कॅन बी केप्ट. प्रश्न 70. विच स्टेटमेंट्स इज आर ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ द एक्झॅक्युएशन इन द सायप्रस मेन्शन्ड इन द पॅसेज. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए अँड सी. अराउंड 2000 स्मॉल जग वेअर अनकवर्ड. द जग्स वेअर ऑलमोस्ट सिमिलर टू वन अनदर. प्रश्न 71. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गॅरुलोस. प्रश्न 72. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. हॉनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेड टू बी डॅश डॅश बाय देअर डॅश डॅश बॉसेस. याचे उत्तर आहे 2 प्रेशराइज्ड पॉलिटिकल. प्रश्न 73. आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड प्रिफरन्स. याचे उत्तर आहे 3 डॅश ENC. प्रश्न 74. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ द आर्टिकल्स. डॅश डॅश यंग अँड डॅश डॅश ओल्ड बोथ पार्टिसिपेटेड इन द रॅली. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 द अँड द. प्रश्न 75. मॅच द वर्ड्स इन द कॉलम ए विथ देअर ऑपोजिट मिनिंग इन कॉलम बी. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिकल, कॉन्स्टंट, फ्रुगल, एक्स्ट्रावॅगंट, लॉयल, ट्रेचरस, जेंटल, फेरोसियस. प्रश्न 76. फिल इन द ब्लँक दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इज एक्सपेक्टेड बाय एव्हरीवन. प्रश्न 77. प्लीज बॉईल द वॉटर. द वॉटर इज बॉइलिंग. द अंडरलाइन वर्ब्स in the sentences above belonging to the types of verb called dash dash and dash dash respectively. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पहिल्या सेंटेन्समधील बॉईल ट्रान्झिटिव्ह, दुसऱ्या सेंटेन्समधील बॉइलिंग इंट्रान्झिटिव्ह आहे. प्रश्न 78. आय फाइंड नो चान्स डॅश मेकिंग अ प्रॉफिट इन दिस बिझनेस. विच ऑफ द फॉलोइंग प्रिपोजिशन करेक्टली फिल्स इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स अबोव. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑफ. प्रश्न 79. द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश डॅश मदर. विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली ॲग्रीज विथ द अंडरलाइन सब्जेक्ट नाउन इन द सेंटेन्स अबोव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इट्स. प्रश्न 80. इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. द सेंटेन्स अबोव एक्सप्रेसेस डॅश डॅश मूड. पर्याय क्रमांक 2 सबजंक्टिव्ह. प्रश्न 81. आयडेंटिफाय द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स. याचे आन्सर आहे 1 ओनली ए. इफ यू कम द बँक विल बी एबल टू हेल्प यू. बाकीचे 2 चुकीचे आहेत. प्रश्न 82. आय डू माय वर्क माय सेल्फ. आयडेंटिफाय द टाईप ऑफ द प्रोनाउन अंडरलाइन इन द अबोव सेंटेन्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिफ्लेक्सिव्ह. प्रश्न 83. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन्स गिवन बिलो. अ बॉय जम्प्ड डॅश डॅश द वेल. पर्याय क्रमांक 3 इंटू. प्रश्न 84. आयडेंटिफाय द क्लॉज एलिमेंट्स इन द गिवन सेंटेन्स. दे कॉल मी द टेक्सास रेंजर. पर्याय क्रमांक 2 SPOC. प्रश्न 85. आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज ॲन एरर. शी हॅड बीन अ नर्स फॉर 3 years अँड देन शी वॉन्ट्स टू स्टडी मेडिसिन. ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 3 C. प्रश्न 86. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज डॅश डिश. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिमिड. प्रश्न 87. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 C ओनली. यामध्ये चुकीचे आहे कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लाँग रन. बाकीचे बरोबर आहेत. प्रश्न 88. फिल इन द ब्लँक्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इट वॉज अ सिक्रेट बिटवीन माय पेरेंट्स. Besides his aunt, he had 6 other female relations. Lord Rosebery took her into dinner. प्रश्न 89. चूज द करेक्ट सेंटेन्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 C ओनली. यू गेव मी अ बिग शॉक. प्रश्न 90. चूज द बेस्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक.
याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हॉट ही हॅज डन डज नॉट कन्सर्न मी. प्रश्न 91, हॅड यू बीन देअर वी कुड हॅव फॉट इट आउट विथ देम. द अंडरलाइन क्लॉज इन द सेंटेन्स अबो एक्झॅम्प्लिफाईज. पर्याय क्रमांक 2, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. प्रश्न 92, लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओव्हर द कॉन्फरन्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लेट द कॉन्फरन्स बी प्रिसाइडेड ओव्हर द मिस्टर यादव. प्रश्न 93, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन सब्जेक्टिव्ह मूड. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओनली ए अँड सी. इट इज टाइम आय प्रेड लॉंग लाईव्ह द प्राईम मिनिस्टर. प्रश्न 94, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओनली बी अँड सी. दिस स्कार्फ इज ओल्डर दॅन दॅट. ही हॅज ग्रेटर पॉप्युलॅरिटी दॅन एनी अदर लीडर. प्रश्न 95, आयडेंटिफाय द करेक्ट क्वेश्चन टॅग. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओनली ए अँड सी. दिस पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह इजंट इट. शी नीडंट वर्क सो लेट नीड शी. प्रश्न 96, कंप्लीट द फॉलोइंग आयडिओमॅटिक एक्सप्रेशन विथ द करेक्ट ऑप्शन. उत्तर आहे 1, फिश. वेल दॅट्स फाईन केटल ऑफ फिश. आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन बट ही वर्कड अगेन्स्ट मी ड्युरिंग द डिबेट सेशन. प्रश्न 97, याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सिनेक्डोच ऑकर्स व्हेन अ पार्ट ऑफ समथिंग इज यूज्ड टू रेफर टू द होल. प्रश्न 98, आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मीन. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टू फोर्सफुली कॉन्वे ऑर एम्फॅसिस अ पॉईंट ऑर मेसेज. प्रश्न 99, आयडेंटिफाय द आयडियम दॅट मीन्स टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन्स. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फेस द म्युझिक. प्रश्न 100, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली युजेस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हरस्टेटेड. उत्तर 3, दे एक्झॅगरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट. इथे पार्ट 2 कंप्लीट झालेला आहे आणि आन्सर की कंप्लीट झालेली आहे. पार्ट 1ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.